नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टीची परीक्षा 19 तारखेपासून चालू होते आणि हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत कदाचित जेई सेशन 2 चा रिझल्ट हा डिक्लेअर झाला असेल. ज्यांचा रिझल्ट चांगला लागलाय, जेई सेशन 1 पेक्षाही त्यांना सेशन 2 मध्ये चांगले मार्क मिळाले. वेल एंड गुड. खूप चांगलं. त्यांचं अभिनंदन. कारण पुढे ॲडव्हान्सच्याही ते तयारीला लागतील. पण कोणत्याही कारणामुळं जेई सेशन 1 ला कमी होते आणि सेशन 2 लाही कमी आहे. असं जर काही झालं असेल तर त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट आपल्या एम-एस-टी सी-ई-टीच्या परीक्षेवर कृपा करून होऊ देऊ नका. जेवढी माझी स्टुडंट्सना विनंती आहे, तेवढीच माझी त्यांच्या पालकांना विनंती आहे. या रिझल्टचा परिणाम आपल्या एम-एस-टी सी-ई-टीच्या एक्झामवर कोणत्याही परिस्थितीत होऊ देऊ नका. एम-एस-टी सी-ई-टी सुद्धा गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त प्रवेश हे टियर 1 कॉलेजेसमध्ये व्ही-जे-टी-आय, एस-पी-आय-टी, सी-ओ-ई-पी, व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी, कमिन्स, पी-सी-सी-ई अनेक कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंटची नावाजलेली अजूनही कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट औरंगाबाद, कराड, वालचंद या कॉलेजेसमध्ये एम-एस-टी सी-ई-टी थ्रू आपल्याला गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळते. एम-एस-टी सी-ई-टीला परीक्षेला जाताना सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आपण पाळायच्या आहेत. 1 ते 2 तास तुम्ही रिपोर्टिंग टायमिंगच्या आधी जावा. जेईच्या परीक्षेच्या वेळी मी हेच सांगितलेलं आहे, की आपण त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपलं माइंडसेट वेव्हलेंथ जुळवायला वेळ लागतो. तासभर आपण जरी आधी पोहोचलो तर आपण शांत होतं आणि या काळात आपल्याला काही रिव्हिजन वगैरे करायची नाहीये. तिथं कोणत्याही प्रकारचं पुस्तक घेऊन जाऊ नका. शांतपणे फक्त बसून तुम्ही जे काय 2 वर्षात कष्ट केलेले आहेत, 2 वर्षात भरपूर अभ्यास केलेला आहे, नोट्स लिहिलेल्या आहेत, कोचिंगला गेलेला आहात, पालकांनी तुमच्याबरोबर खूप मेहनत घेतलेली आहे. तर या सगळ्याचा चांगलाच परिणाम होणार आहे, चांगलाच रिझल्ट मिळणार आहे, हे तुमच्या ध्यानी ठेवा. पालकांनी पण ठेवा, स्टुडंट्सनी पण ठेवा. एम-एस-टी सी-ई-टीची परीक्षा उत्तमपणे तुम्हाला जाईल. पहिला प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. गडबडीत वाचून एखादी कंडिशन आपण जर चुकलो, तर उत्तर चुकू शकतं हे तुम्हालाही माहिती आहे. सिली मिस्टेक आपल्याला करायच्या नाहीत आणि या परीक्षेच्या दरम्यान हलका आहार ठेवा. पाणी भरपूर प्या. बाहेरचं तेलकट वगैरे काहीही खाऊ नका. परीक्षेनंतर भरपूर वेळ आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता. तरी येणाऱ्या सर्व परीक्षांना म्हणजे एम-एस-टी सी-ई-टी नंतर सुद्धा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या परीक्षा पण आहेत. बिटसॅट, व्ही-आय-टी सर्व परीक्षांना तुम्हाला चांगले यश लाभो हीच मिशन ॲडमिशनकडून शुभेच्छा देतो आणि सर्व परीक्षांसाठी ऑल द बेस्ट. थँक यू.